कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपले आधीचे जे उपराष्ट्रपती होते ते राजीनामा देऊन अचानक गायब झाले. त्याच्यानंतर ही निवडणूक होते. इंडिया आघाडी म्हणून एकजुटीने ही निवडणूक आम्ही लढतो आहोत आणि आमच्या आघाडीकडनं आदरणीय सुदर्शन साहेब त्यांचा परिचय आपल्याला काय करून देण्याची आवश्यकता नाही. ज्यांनी संविधानाच्या चौकटीत राहून काम केलेलं आहे आणि आता जी देशाला गरज आहे ती आपली सत्सद विवेकबुद्धी जागृत ठेवून जी शपथ एखादं पद स्वीकारताना सगळेजण घेतात ती संविधानाची शपथ घेऊन न्यायबुद्धीने वागणारे आता आपल्याला उपराष्ट्रपती पाहिजेत. आणि आम्ही सगळ्यांनी असं ठरवलेलं आहे की एकजुटीने या देशातली लोकशाही वाचवण्यासाठी जे काही प्रयत्न करतो आहोत तिला अधिक मजबूती येण्यासाठी आपण ही निवडणूक जिंकण्याच्या इराद्याने लढवायची. आणि आज मी त्यांना धन्यवाद देतो, शुभेच्छा तर देतोच आहे की खास करून ते आज मुंबईमध्ये आले, मातोश्रीला आले. आम्ही आपल्याला पाठिंबा तर दिलेलाच आहे. महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख पक्ष आणि त्यांचे नेते हे एक दिलाने आपल्यासोबत आहेत. चमत्कार ह्याला काही चौकट नसते. चमत्कार कसाही होऊ शकतो म्हणून त्याला चमत्कार म्हणतात. तर चमत्कार हा करण्याची ताकद ज्यांच्यामध्ये आहे आणि ज्यांना आपल्या देशाबद्दल खरंच आतून प्रेम आहे ते सगळेजण मिळून एक चांगले उपराष्ट्रपती आपल्याला देतील सुदर्शन साहेबांच्या रूपाने, ही मला खात्री वाटते. सर हिंदी में शॉर्ट में बोलना है. पहले मराठी में तो पूरा होने दो फिर बात करते हैं और फिर साहब भी बोलेंगे. रेड्डी सर आप हे थोडं ठीक है. आप लोगों को तो मालूम है मराठी में तो बोल नहीं सकता. ख्वाहिश है कुछ बोलूं. अब देखते देखते आगे क्या होता है. सीट भी जाते हैं और आप लोगों को तो मालूम है मैं प्रतिपक्ष पार्टियों की तरफ से उपराष्ट्रपति पद के लिए नॉमिनेशन दाखिल करे हैं और सब प्रतिपक्ष पार्टी से जो सहमत बनी है वो उद्धव जी के बगैर नहीं हो सकता था. ये बात मुझे मालूम है. और संजय जी हमारे साथ सेंट्रल हॉल में थे, साथ में आकर हमारे नॉमिनेशन भी दाखिल करे. मैं उद्धव जी से एक मर्यादा होती है. ऐसा नहीं है मैं पहले मर्तबा आकर यहाँ पे उनकी मदद मांग रहा हूँ. उनकी मदद तो मिल गई मुझे. उनको धन्यवाद देने के लिए दिल्ली से यहाँ तक आया हूँ और मातोश्री में आने के बाद ऐसा लगता है कि कहीं 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 महत्वपूर्ण निर्णय यहाँ पे लिया गया देश के हित में, महाराष्ट्र के हित में. It has given many political twists and turns to the Indian political situation, and I know I am sitting at that place, the most respectable place. Once upon a time was the abode of Sri बाला साहब. उनके भी ब्लेसिंग्स लेने के लिए यहाँ पे आया हूँ मैं और उनके ब्लेसिंग्स तो मिल ही जाएंगे. अभी इस वक्त कोई खास और आप लोगों से या आपके सामने रखने का भी कोई अवसर तो नहीं दिख रहा है. और आप लोगों का भी बहुत बहुत धन्यवाद. आप लोगों के भी बेस्ट विशेस हमारे साथ हैं, इसके लिए मैं बहुत आभारी हूँ.
एक सवाल जैसे कि एनडीए के उपराष्ट्रपति पद के जो उम्मीदवार हैं उनको वोट्स पाने के लिए यहाँ के जो मुख्यमंत्री हैं देवेंद्र फडणवीस उन्होंने उद्धव जी को या शरद पवार को फोन करके बातचीत की कि हमारे को समर्थन दीजिए करके। वैसे आपकी कोई स्ट्रैटेजी है कि एनडीए के लोगों से आप फोन पे बातचीत करें? जी बता सकते हैं क्या पहले? Sir, you have asked a good question. I have almost drafted the letter, both in English and Hindi, appealing to members of parliament, all the members of parliament, irrespective of their party affiliations. Because the electoral college consists of members of parliament. And I do not belong to any political party. Therefore, I think I am the most eligible person to request everyone to support my candidature. उद्धवजी एक प्रश्न आहे उद्धवजी एक प्रश्न आहे की इंडिया अलायन्सकडे विजयासाठी जे आवश्यक संख्याबळ खासदारांचं आहे ते नाहीये जे एनडीएकडे आहे. अशा वेळेस गोपनीय मतदान आहे. मध्यंतरी हा प्रश्न शरद पवार साहेबांनाही विचारला होता. त्यावेळेस त्यांनी असं म्हटलं की आमचे विरोधी पक्षाचे उमेदवार जरी असले तरी आम्ही नियम आणि चौकटीच्या बाहेर जाऊन काही करणार नाही. तर अशा वेळेस आवश्यक संख्याबळ नसताना विजयाची खात्री कशी वाटते? आवश्यक संख्याबळ जरी नसलं तरी मगाशी मी जे बोलताना म्हटलं की देश एका विचित्र परिस्थितीमध्ये नेला जातोय आणि त्या परिस्थितीत जाण्यापूर्वी जर आपण त्याला थोपवू शकलो तर आपल्या देशातली लोकशाही वाचेल. आणि साहजिकच आहे साधारणतः 100-150 वर्षांनंतर गुलामगिरीतून जी आपली मुक्तता झाली त्या गुलामगिरीकडे पुन्हा देश जाणार नाही. म्हणून मला असं वाटतं की संख्याबळ जर का बघितलं तर नुसत्या संख्याबळावरती निवडणूक अवलंबून असती तर निवडणूक घेण्याचाच अर्थ नाहीये. पण तरी देखील ज्यांच्या मनामध्ये एक गोष्ट आता तुम्ही जे बोललात की या मतदानात गोपनीयता आहे त्याच्यामुळे ज्यांच्या हृदयामध्ये छुप्या पद्धतीने का होईना देशप्रेम आहे असे एनडीए मधले सुद्धा खासदार देशासाठी हे मतदान करू शकतात. त्यांच्या देशामध्ये करायची ते खुलकर वो बात नहीं कर सकते लेकिन दिल में देश के लिए प्यार है अशी लोक देशासाठी म्हणून मतदान करू शकतील. म्हणून मी मगाशी म्हटलं की चमत्काराला काही व्याख्या आणि आकार नसतो. तर ही निवडणूक ज्यांच्या मनामध्ये जसं आता सुदर्शन साहेबांनी सांगितलं की सगळ्यांनाच ते विनंती करणार आहेत आणि सगळेजण जे बघतायत राज्यसभेचा कारभार कसं चाललाय, लोकसभेचा कसं चाललाय, देशाचा कसा चाललाय, सरकारचा कसं चाललंय सगळेजण मध्यंतरी फडणवीसांनी तुम्हाला आवाहन केलं होतं किंवा फोनवर जे तुमच्याकडे पाठिंबा मागितला होता त्यावेळेस त्यांनी असं म्हटलं होतं की एनडीएचे जे उमेदवार आहेत सीपी राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे मतदार आहेत, महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. आता मतदार यादीतलं त्यांचं नाव हे बघावं लागेल आणि त्यांच्या म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी मला फोन केला होता ही गोष्ट सत्य आहे. मला एका गोष्टीचं थोडंसं आश्चर्य वाटलं की माझा पक्ष चोरला, माझा पक्ष फोडला तरी देखील त्यांच्या समोर उभे राहून जे माझे निवडून आलेत, जनतेने निवडून दिलेत तेही त्यांना पाहिजेत. या विनंतीला काय अर्थ आहे? आणि मग तसं जर का पाहिलं तर राष्ट्रपती पदाची जेव्हा निवडणूक होती तेव्हा तर मी न मागता शिवसेनेने त्यांना मतदान केलं होतं. कोणी मला विनंती केली नव्हती. निवडून आल्यानंतर सुद्धा कोणी मला माझी अपेक्षा नव्हती धन्यवाद सांगायला, पण एक कर्टसी ज्याला म्हणतो फोन काय आलेला नव्हता. आता जेव्हा गरज असेल तेव्हा वापरा आणि गरज संपली की फेकून द्या. या पद्धतीलाच आता आपल्याला नाकारलं पाहिजे. गुप्त मतदान आहे आणि तुम्ही म्हणताय की चमत्कार होईल. तुम्हाला आशा आहे पूर्ण आशा आणि ह्याचं काय सांगड कशी घालतात? आशा ही आशा असते. उम्मीद पे दुनिया कायम है. उद्धव साहेब आज संपूर्ण मुंबई ठीक आहे. मला असं वाटतं नंतर बोलतोय एक मिनिट हा उपराष्ट्रपती पद्धतीनं त्यामुळे एनडीए मध्येच आधी काही खासदारांमध्येच नाराजी आहे त्याचा परिणाम थोडीशी तुमच्या मी बघा असं आहे वेळ जाण्यापूर्वी जर का कोणी हालचाल केली तर त्याला एक महत्व असतं. वेळ गेल्यानंतर अरे आपण त्यावेळेला हे केलं असतं तर बरं झालं असतं या नंतरच्या पश्चातापाला काही अर्थ नसतो. म्हणून मला असं वाटतं की आता ती वेळ आलेली आहे
उपराष्ट्रपती अचानक राजीनामा देतात तब्येतीचं कारण सांगून, त्याच्यानंतर ते गायब होतात. ते कुठे आहेत, काय आहेत, कोणालाच माहिती नाहीये, त्यांच्याबद्दल कोण माहिती देत नाहीये. हे सगळंच एक गूढ वातावरण असं या देशात तयार होतंय. सर, जैसे आपने कहा कि जो जुडिशरी है वो इलेक्शन का हिस्सा बन रही है, ये देश के विकास के लिए, डेमोक्रेसी को मैंने स्ट्रेंथन कब करने कहा जुडिशरी? आपने कहा सर कि जो देश की डेमोक्रेसी को पसंद करते हैं, उनको स्ट्रेंथन करना चाहते हैं, वो चुनाव में आ रहे हैं. रेड्डी सर एक अच्छी पोजीशन पे रह चुके हैं, सुप्रीम कोर्ट पे रह चुके हैं, लेकिन हितेन जैन एक शख्स हैं जो कि 23rd लॉ कमीशन के ऑफ इंडिया के मेंबर हैं. उन्होंने इस पूरे सिस्टम पे सवाल उठाया. उन्होंने कहा कि जो जजेस पॉलिटिकल नहीं, वो विषय अलग है. इस सर डाउट इज नहीं, मिक्स मत करो. ठीक है. सर आज रेड्डी सर आपको मिले, आपने स्वागत किया. हाँ, क्या पूछना चाहते हैं? नहीं, वो जो बात मैंने मराठी में की वो हिंदी में चाहते हैं. ठीक है. उद्धव जी जो बोले मैं हिंदी में बोल रहा हाँ, हूँ, ट्रांसलेट एक ही बात है. ये अच्छी बात है. ठीक है. रेड्डी साहब अभी आए हैं और आप सभी को पता है देश के लिए आने वाला चुनाव महत्वपूर्ण है, क्योंकि उपराष्ट्रपति मतलब एक गरिमा होती है उस पद की. उस गरिमा कायम रखने के लिए योग्य व्यक्ति वहां होनी चाहिए. और हम सारे लोग देख रहे हैं कि हमारे जो पूर्व उपराष्ट्रपति थे, अचानक क्या हुआ, उन्होंने इस्तीफा दिया, तबीयत ठीक नहीं कहा और लापता हो गए. एक टीवी पे सीरियल थी, कहाँ गए वो लोग, तो वैसे वो कहाँ गए हमारे उपराष्ट्रपति जी. तो अभी समय आया है जितने भी सांसद हैं और जिनके दिल में देश के लिए प्यार है, वो सभी लोग रेड्डी साहब को मतदान करें. और हमने तो डिसीजन लिया है, निर्णय लिया है, पूरी इंडिया आघाड़ी और महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी, सारे जो हमारे पक्ष है, मित्र पक्ष है, एकजुट होकर हम रेड्डी साहब के पीछे खड़े. एनडीए के उम्मीदवार को समर्थन देने के लिए आपको देवेंद्र फडणवीस ने फोन किया था, उसके बारे में आज मैं उनको रेड्डी साहब को मतदान करने के लिए फोन करूंगा.